तर नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. मी प्रतीक करंजकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनल कोकणी वारस्यावर. तर पुन्हा एकदा आपण आता गावाला जात आहोत आणि ह्या टायमाला गावाला कशासाठी जातोय म्हणजे तर ह्या टायमाला आपण जात आहोत जत्रेसाठी. शिमगा झाला, आता जत्रा आली. जत्रा झाल्यानंतर मग डायरेक्ट गणपतीत आणि मी महिन्यात 1-2 फेरी मारली तर तुम्हाला मी अपडेट देत राहील. तर आता जत्रेसाठी जातोय गावाला आणि हा ट्रॅव्हलिंगचा ब्लॉग आपला जास्त करून ट्रॅव्हलिंगचा अर्धा पार्ट असेल आणि त्यानंतर मग आपण जी जत्रेची तयारी असेल ती तिकडे गावाला गेल्यावर ती दाखवू. तर आता जाऊया. आपली कोकण कन्या वाट बघते, नाही आपण कोकण कन्याची वाट बघते. तर कोकण कन्या आता बघूया. उद्या हनुमान जयंती आणि हनुमान जयंती दिवशीच आमची पोसरे गावची जत्रा असते आणि आमची जत्रा पहिली असते. आमच्या जत्रेपासूनच सुरुवात होते सर्व जत्रांना. तर चला. तर आता माहीमला आहे मी आणि जरा उशिराच झाला निघायला. ट्रॅफिक होती. मला वाटलं मी 7:30ला निघेन, 7:45ला निघालो आणि 7:45ला निघाल्यानंतर मग खाली आमच्या इथून थोडा स्टेशन लांब आहे, 1-2-3 किलोमीटर लांब आहे. तर त्याला अर्धा पाऊण तास तिथेच गेला ट्रॅफिकमध्ये आणि आता पोचेन मी. आपली जी कोकण कन्या आहे ती एक 9:30ला येईल आणि मी आता 9-9:15 पर्यंत पोचेल. तर चला बघूया. पटापट थोडी घाई आहे त्यामुळे काय आता शूट बीट थोडासा स्किप होईल तरी पण मी जमेल तसा आपला जो काय रूट आहे नेहमीप्रमाणेचा तो फॉलो करत करत आपण पोचू तिथे 12 नंबर प्लॅटफॉर्मला. तर चला लवकर जाऊया. आणि म्हणजे आता ट्रेनवरती आहे, ट्रेन कधी पोचते त्याच्यावर. तिथून मग धावत पळत जावं लागेल कोकणकडे यायच्या अगोदर. तर आता अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला मी पोचलो आहे आणि आपल्या पूर्ण इकडे रेल्वे स्टेशनला शूट करायला अलाउड नाही. मगाशी पोलिसांनी पकडलं, चांगलीच चेकिंग केली तरी आता इथे कोण नाही आहे माझ्या मते तरी. RPF वगैरे कोण नाही. सो लिगली आहे, शूटिंगला मनाई आहे, मग शूटिंग अलाउड नाही. तर इथे कोण नाही. तर पटकन आता 2 शब्द बोलतो, आतमध्ये जातो आणि पुढचा प्रवास मला दाखवतो. तशी तुम्ही बघितलं असाल गर्दी कमी आहे. गर्दी अजिबात म्हणजे आता सीझन चालू नाही त्यामुळे सीझनच्या टायमाला गर्दी असते. आता सीझन नाही सो थोडं बसायला भेटलं आहे, थोडी जागा मोकळी आहे. पुढे जाऊन प्रवास बघत राहा तुम्ही शेवटपर्यंत. पुढचा प्रवास सुखदायी होईल आणि एन्जॉयमेंट म्हणजे माझ्यासोबत पण तुम्हीसुद्धा प्रवास कराल आणि जत्रेचा व्हिडिओ पण ह्या व्हिडिओनंतर नक्कीच येईल. तर जास्त न बोलता जाऊन बसतो, कोणी येईल नाही त्याच्या अगोदर. तर चला.
तर आता ट्रेनमध्ये आहे आणि दादर गेला. दादरला तुम्ही बघितलं असाल एवढी गर्दी नाही, पॅसेज पूर्ण मोकळा आहे. आणि आता ठाणा येईल, ठाण्यानंतर मग डायरेक्ट पनवेलवरून आपली गाडी खेडला जाईल. खेडवरून चिपळूणवरून पुढे काय जाते काय माहीत नाही. आपण चिपळूणला उतरायचं गप्प आणि बघूया. आता सध्या काय जरा शांतता आहे आणि तिकडे आपण ठाण्याला गेल्यावर बघूया किती गर्दी होते काय होते. ठाण्याचं म्हणजे पद्धतशीर म्हणजे तिकडे असतं की लाईन असते, त्या लाईनीतून ते काय लाईन म्हणजे त्यांचा सेपरेट डबा असतो, तर त्या डब्यातून मग उरलेली माणसं असते ती इकडे भांडत इकडे येतील. तिकडे भांडण झाल्यानंतर इकडे काय जागा आहे बरीचशी, तर इकडे होईल जागा. तर चला पुढे आपण आपला प्रवास चालू ठेवूया आणि चिपळूणला उतरून पुन्हा एकदा भेटूया. आणि मधले जे काही स्पॉट्स असतील आपले थांबेल ते तुम्हाला दिसेलच शेवटपर्यंत व्हिडिओ बघितलात तर चला. तर अशा प्रकारे आपण ठाण्याला पोचलो आहोत आणि समोर तुम्हाला रांग दिसत असेल. तर ही रांग कशाला लागते तर सेपरेट डबा असतो, म्हणजे एक राखीव डबा असतो आपल्या कोकण कन्येला ठाण्यासाठी. तर रांगेतली माणसं तिकडे जातात आणि उरलेली माणसं इकडे येतात भांडत. तर आता आम्ही आपल्या चिपळूणच्या रेल्वे स्थानकावर आहे आणि बस येईल थोड्याच वेळात. मग डायरेक्ट डेपोतनं मग डायरेक्ट जाऊ घरात. आणि घरात गेल्यानंतर थोडा आराम करून झाल्यानंतर लगेच आपली जी जत्रेची तयारी आहे ती कशी चालू आहे ते बघायला आपण पटकन खाली जाणार आहोत. तर तिथेच आपला हा व्हिडिओचा समारोह होईल, म्हणजे संपेल व्हिडिओ आपली ही तिकडेच. तर शेवटपर्यंत नक्की बघा, तिकडे आपली जत्रेची तयारी कशी आहे चालू ते बघायला जायचं आहे. तर आधी आपला ST येईल आता आणि थोड्या लाईटी कमी झाल्या आहेत असं वाटतं आहे मला आपल्या चिपळूणच्या रेल्वे स्टेशनला. तरी पण चिपळूणचं रेल्वे स्टेशन एकदम भारी दिसतं रात्रीचं. थोडंसं आता सकाळ झाल्यावरती लाईटी कमी करतात. एक आता थांबा, आता 4:30 वाजलेत, 1:15 वाटतं गाडीने आम्हाला इथं सोडला. आणि गाडी आज थोडी लवकर झाली आणि बसायला वगैरे एकदम पद्धतशीर भेटलं, एकदम भारी, एकदम मस्त एक्सपिरियन्स, सर्वात भारी एक्सपिरियन्स झाला एकदम भारी बसायला वगैरे भेटलं म्हणून.
तर चला एस टी येईल आता. तर अशा प्रकारे आपण चिपळूण डेपोत पोचलेलो आहोत आणि नाही चिपळूण डेपोत पोचलेलो आहोत. तर इकडे समोर आपली जी गाडी असते ती लागेल आता. वाजले आहेत 5:15 आणि आपली गाडी लागेल 6 वाजता लागेल. 6 वाजता लागेल नाही 5:45 लागेल. 6 वाजता सुटेल आणि एक 7 वाजता आपल्याला पोचवेल तिथे. 1 तास लागतो. पप्पांच्या गावाला जायला, मामाच्या गावाला जायला 1.5 तास लागतो जवळपास. तर काय नाही, तुम्हाला एवढाच सांगायचं होता की पोचले म्हणून आपल्या डेपोत. डेपोचा दरवेळेस जसा आपला लुक असतो तो थोडासा तुम्हाला सांगतो थोडक्यात माहिती आपल्या डेपोची. तर ह्या बाजून गाड्या बाहेर जातात, म्हणजे 1 वे 2 वे सारखं. इकडनं गाड्या बाहेर जातात, तिकडनं गाड्या आतमध्ये येतात. आणि हा आपला एवढाच नॉर्मली असा साधा सरळ आपला रेल्वे स्टेशन. आणि समोर आपली जिथे आता ही बस उभी आहे ना तिथे आपली गाडी लागेल आपल्या गावाला जायची, म्हणजेच पोचऱ्यात जायची. आणि तुम्हाला तर माहिती आहे आपण जत्रेसाठी जातोय. हा बघा वर्धन लॉज आहे समोर. चला आता थोड्याच वेळात गाडी लागेल. आणि गेल्या वर्षी तर प्रचंड अशी गर्दी होती, म्हणजे बरेच जण येतात जत्रेसाठी. आणि मला ट्रेनमध्ये भरपूर जण भेटली. आपल्या जत्रेसाठी आलेली जेवढी मंडळी होती गावची ती सर्व भेटली. तर गेल्या वर्षी तर पूर्ण बस भरून गेलेली आणि बस कुठे थांबलीच नाही आमच्या गावाशिवाय एक बस कुठे थांबलीच नाही. तर आता आपण बघूया कसं काय गर्दी असणारच, तशी पण बरीच मंडळी आहेत. तिथे सर्व गाडी खाली झाली. अशा प्रकारे आपली जी सर्व जत्रेची मंडळी होती आपली मुंबईकडे सगळे बघा लाईनीत एकदम आपापल्या घरी जातात. तर आमचं घर काय जवळच आहे आणि त्यांचं घर फक्त लांब पडतं कालच्या साईडला. आणि गाडी इथेच थांबते. आणि आमच्या पोसरे गावात कशा आतमध्ये वाड्यात रस्त्याला लागून कुठली वाडी नाही आहे. म्हणजे ही आमची खाडेवाडी आणि बाकीच्या 1-2 वाड्यात फक्त रस्त्याला लागून. तर बाकीच्या आतमध्ये वाड्यात तर सगळे तिकडे माणसं जातात. आपण मग थोडं आराम करूया आणि त्यानंतर मग खाली जाऊया. आपल्या तयारी कशी चालू आहे जत्रेची आपल्या ते बघायला जाऊया आपण खाली. तर
मित्रांनो शुभ दुपार. कारण दुपारी सुटला मी, मग शुभ दुपार. शुभ दुपार. आता खाली जाऊया, तयारी कशी चालू आहे जत्रेत ते बघूया. त्याच्या आधी पूर्ण आपला जो आमचा घर आहे तो तुम्हाला दाखवता. हा इथून कसं सुरुवात झाला, चला दाखवतो तुम्हाला. हा कसं सुरुवात झाली इथनं. ह्या नालीची 2-3 झाडं आहेत आणि हा इकडं फणस आहे. हा बघा फणस, या फणसाची कोयरी आहे, त्याची भाजी करून खातात. पुढे चला. हाय आमचं बाबा. हाय आमचं बाबा. हाय आमची तुलस. हाय आमचं घर. आणि या बाजूला देऊळ. हा बघा या बाजूला देऊळ. आणि आता पाऊस मधीच पडतोय ना पडतोय, तो पावसाचा काय झाला काय माहिती. त्या बिलगेटच्या तर नको तिथं प्रयोग करतोय पालतूगिरी. उगाच कशाला ढगात काय पण सोडायचं आपण. याच्यावर ढग पडलं पाहिजे 4-5 असं नाही ते काहीतरी आपला एक्सपेरिमेंट करत बसतो. वाटत नाही तुम्हाला दिसत असेल, दिसतोय काय. पण हा पाऊस पडतोय कुठला. हा बघा आवाज येतो असेल तुम्हाला, आवाज. हा बघा हा बघा इकडं समोर दिसलं का. हा बघा हा पाऊस पडतोय कधीचा. लपडच झाला आहे सगळा. जाऊया पण खाली. हे पोळ्या बिऱ्या खेळतात इकडं. पाऊस बघा कसला पडतोय. असता थारथार 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 थारथार. हा बघा केवढा जोरातच पडायला लागला. बघा धरणं तरी बरोबर होता. हा बघा आता बघा कसला कोसळतोय. हा बघा हा बघा दिसतोय बारीक बारीक बारीक. आता आपला एप्रिल महिना सुरुवात झाली. आज 2 तारीख आहे एप्रिल महिन्याची. आणि पाऊस बघा, पाऊस कुठून आला काय माहिती. पाऊस बेकार आहे हा लई. अवकाळी पाऊस. हा का पाऊस बघा किती सगळा. आता आंबा काजू फणस. आता फणस जरा आलाय वाय जरा. हा बघा तर मोहर बियर आला झाला खराबला असेल सगळा असं वाटतंय मला. पाऊस बघा कसा काय, कुठला पाऊस कसा पडतोय काय माहिती. जून महिन्यातला इकडं अर्धा पाडलं वाटतं. विजा बिजा चमकायला लागल्या. हे ते आवाज येते का तुम्हाला. हा बघा तर आता मी मधल्यावाडीतून, ही मधली वाडी, तर मधल्यावाडीतून खाली जातो. म्हणजे थोडीफार तयारी झाली असेल. मागाशी पाऊस पडला हो, तुम्ही बघितला असाल. आणि आता बघा कडकडीत ऊन पडला एकदम. तर काय बोलायचा, ऊन पडला तरी प्रॉब्लेम आहे माणसाला, पाऊस पडला तरी प्रॉब्लेम आहे. तर कसं आता पाऊस पडत होता, मी बोललो पावसातून आता कुठे जाऊ. आता जातो खाली पटापट. आणि जेवढी काय आता आपली तयारी झाली असेल, पालखी सकाळी 1 वाजता काहीतरी देव आपले खाली घेऊन गेले, तेव्हा मी उठलो, आराम केला थोडासा आणि तेव्हा. आणि आता जाऊया खाली. सजवून झाली आहे पालखी, मित्राला फोन केला होता. तर आता हा जो परिसर आहे ह्याला काजू वाकण म्हणतात. हा बघा हा वाकण आहे इथनं आणि बाजूला काजू आहेत. झाला काजू वाकण. आणि आता खाली तयारी सुरू आहे एकदम जोरात. आपल्या इकडे समोर आपला हा स्वागत गेट म्हणजेच एंट्रन्स गेट आहे. या बाजूला बॅनरसुद्धा एकदम छानसा आपल्या देवाच्या पालखीसोबत. श्रीदेवी नवलाय वाघजाई खेम लखोबा यात्रा उत्सवासाठी येणाऱ्या सर्व ग्रामतांचे व भाविक भक्तांचे हार्दिक स्वागत. शाळेत जाऊन लय उशीर म्हणजे बराच वेळ झाला तो कसा वाचताना गडबड 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 गडबड. आणि हा बघा एकदम सुंदर असा आपल्या पोचल्या ग्रामदेवतेचं मंदिर. आणि इकडे सगळे लायटिंगचे कामं चालू आहेत. आणि खाली आपली पालखी सजवण्याचं पण काम सुरू असेल. बरीचशी माणसं आता खाली आली आहेत. आपली गावकरी मंडळी. संध्याकाळी पालख्या येतील आणि आपली संध्याकाळी जत्रा आहे. तर ही व्हिडिओ लवकरच येईल, नक्की बघा. आणि आता आपला तयारीची व्हिडिओ झाली का मग हा आपला जो ब्लॉग आहे तो इथे संपन्न होईल. तर ही खाऊची दुकानं दरवर्षीप्रमाणे जशी असतात तशी ह्या बाजूला पण
असतात, पण आता थोडंसं काम चालू आहे वाटतं तिकडे त्यामुळं. आणि या बाजूला पण थोडीशी दुकानं लागलेत. तर संध्याकाळी काय काय ही मोठी दुकानंवाले आहेत ते लवकर आलेत. बाकी जे छोटी छोटी दुकानं लावतात ना ते लोक येतील संध्याकाळी आपल्या जत्रेच्या थोडा वेळ असेल ना जत्रेला आपल्या तेव्हा येतात. तर या बाजूला जे आपले ज्या ज्या गावचे ग्रामदैवत येतात ना त्या सर्वांचं इथे बॅनर आहेत आणि यांना मस्त रंग वगैरे मारण्यात येतो आहे. हा बघा, आपली कळवंडे ग्रामदेवता, कापरे ग्रामदेवता, दोनवली ग्रामदेवता, नवरतवाडी ग्रामदेवता आणि या बाजूला अजून आहेत एक 7-8 पालख्या येतात आपल्याकडे. गुरुम ग्रामदेवता 7-8 नाही 9 पालख्या येतात. रावळगाव, सुरेवाडी, वैजी, शिरळ, माळघर, आपल्या पोसरी ग्रामदेवतेचं कात्रवाडी ग्रामदेवता. आणि आता आपण मंदिरात जाऊया. यूट्यूबवरती गेला फोटो आहे. तर या बाजूला सर्व दुकानदार आहेत ते आवराआवरी करतायत. पावसाची पण तयारी करतायत, कारण का पावसाचं मन कधी होईल आणि तो पडेल काय सांगता येत नाही. तर तयारी सुरू ठेवतात. तर माझ्या मते तरी पाऊस पडला नाही पाहिजे, नाही तर पूर्ण तो संध्याकाळी पालख्या येतील तर सगळं पूर्ण कार्यक्रमाची जी रूपरेषा आहे आणि जे व्यवस्था आहे त्याची पूर्ण ही होईल, विस्कळीत होईल. आणि हे बघा आपल्या ग्रामदेवतेचं सुंदर असं मंदिर हे बघा. तर ही सान आहे आपल्या देवळाची. आणि ज्या म्हणजे या सर्व गावातून पालख्या येतील ना त्या सर्व पालख्या आपल्या ह्या सानेत बसतात. सर्व पालख्या आल्यानंतर मग पालखी भेटवण्याचा जो कार्यक्रम असतो आपल्या जत्रेत तो होतो. तर तो कार्यक्रम तुम्हाला आणि तो सुवर्ण सोहळा आणि सुवर्ण क्षण बघायला मिळेल आपल्या जत्रेच्या व्हिडिओमध्ये. आता ही आपली तयारीची व्हिडिओ आहे, यानंतर जत्रेची व्हिडिओ आपल्या चॅनलला येईल लवकर. बघा इकडे इकडे आपल्या पोसरे ग्रामदेवतेची पालखी असते. यजमान आपली पोसरे ग्रामदेवता, तर आपल्या पोसरे ग्रामदेवतेची पालखी इकडे असते आणि आजूबाजूला सर्व पॅसेजमध्ये पालख्या असतात. तर तुम्ही बघितलं असाल मुंबई ते आपल्या चिपळूण गावातील आपल्या छोट्याशा पोसरे गावापर्यंतचा प्रवास आणि त्यानंतर आपल्या जत्रेची थोडी तयारी जी मी दाखवली तुम्हाला. तयारी तर खूप मोठी आहे. आता थोडंसं तुम्हाला दाखवलं आपल्या तयारीचा सगळा जो भाग होता तो. आणि ग्रामस्थ सकाळपासून इकडे आहेत, तयारी सुरू आहे. जबाबदारी असते एक आपल्या जत्रेचा म्हणजे आपल्या गावचा जो कार्यक्रम आहे तो सुखरूपपणे पार पाडण्याची गावकऱ्यांवर जबाबदारी असते आणि ते एकदम चोख ही जबाबदारी सांभाळतात. आम्ही काय मुंबईला कधीतरी असं डायरेक्ट आम्ही काय रात्री बसला सकाळी आलो, पण गावकरी सर्व जे मॅनेजमेंट आहे जे सगळं रूपरेषा आहे कार्यक्रमाची सगळे सांभाळतात, सगळं बघतात. तर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा.
आपल्या यूट्यूब चॅनल लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि संध्याकाळी जत्रा आहे, त्या जत्रेची व्हिडिओ सुद्धा आपल्या यूट्यूब चॅनल लवकर येईल, तुम्ही नक्की बघा आणि भेटूया जत्रेत भेटूया.